आज आपल्याला साधं घर जरी निवडायचं असेल तर माणूस बऱ्याच गोष्टी बघतो, पण एक नागरिक म्हणून त्याला बऱ्याच अडचणी येतात. त्या अडचणींवर आपण नंतर बोलूया. सगळ्यात सुरुवातीला मी एक प्रश्न विचारेल असा, की मुळात एखाद्या नगरची विकास कसा व्हावा त्यासाठी ही रचना असते. जर अशी रचना असेल किंवा आपण इतका जर महाराष्ट्र शासन विचार करत असेल तर एक छोटा पाऊस पडला की रस्ते बंद होतात, ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम सुरू होतो. याचं उदाहरणच द्यायचं असेल तर आता आपल्याला रिसेंटलीच घडलेलं पुण्यामधलं उदाहरण देता येईल, की पाऊस येणं, पाऊस यावा यावा म्हणून आपण विनंत्या करतो, पण पाऊस आल्यानंतर मात्र आपण शहराची जी काही अवस्था होताना आपल्याला दिसते तर ती फार बिकट होताना दिसते. म्हणजे थोडासा पाऊस आला की पुण्याचे रस्ते जे आहे ते तुंबले जातात आणि ते म्हणजे अगदी गुडघाभर पाणी झालं तरीही पुन्हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. तर आता हे पुणे बुडतंय का आणि याच्यासाठी नक्की कोण जबाबदार आहे? हे घडतं का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की असे सगळे कायदे आहेत, धोरणं आहेत, विकास आराखडे आहेत, या सगळ्या गोष्टी असतानाही हे असे आपत्ती काय येतात आणि ज्या पद्धतीने शहरावरती आता जे ट्रॅफिक कंजेशन असेल, खूप समस्या आहेत शहरांच्या बाबतीमध्ये. आणि मग त्या काय येतात ते सगळं असताना खरं म्हणजे की 1993-94मध्ये संविधानामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आणि त्याच्यामध्ये की हे शहरांचं नियोजन चांगलं असावं. आणि जसं मी अगोदर सांगितलं की पुढच्या 30-35 वर्षांमध्ये भारताचं शहरीकरण इतकं होईल की जवळजवळ 70% लोकसंख्या तुमची शहरामध्ये जाणार आहे. नुसतीच लोकसंख्या जाणार नाही आहे, तर देशाचा GDP आहे, सकल उत्पादन आहे, ते शहरामधून येणार आहे. नोकऱ्या ज्या असतील या देशाच्या ते 70%पेक्षा जास्त नोकऱ्या शहरामध्येच असणार आहेत आणि जी ऊर्जा लागणार आहे ती शहरात 70%च्या पेक्षा जास्त शहरामध्ये. त्यामुळे शहरं हे खरं म्हणजे की त्याच्यामध्ये हॅपनिंग प्लेसेस यामध्ये असणार आहेत. त्याच्याबरोबरच एक सांगायला हरकत नाही आहे की पॉलिटिकल सिच्युएशन पण बदलेल की जर 70% सकल उत्पादन शहरामधून येणार असेल तर मग पंतप्रधान मोठे, मुख्यमंत्री मोठे की महापौर मोठे, कारण महापौराकडूनच ते सकल उत्पादन जाणार आहे. त्यामुळे हे सगळे बदल होत असणार आहेत. हे बदल होताना मग तशी सुदृढ व्यवस्था आपल्याकडे हे बदल स्वीकारायला किंवा ते बदल घडून चांगली आणण्याच्यासाठी अशी व्यवस्था आहे का? तर व्यवस्था आहे. मग ती व्यवस्था चालते का? तर मला वाटतं की तिथे सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ती व्यवस्था चालते का, की व्यवस्था आहे. घटनेमध्ये दिलेलं आहे की शहराचं जे नागरीकरण होतं आहे ते नागरीकरण प्रचंड वेगाने होतं आहे. हे मी सांगत नाही, हे संविधानामध्ये बदल करताना त्यांच्याही लक्षात आलेलं होतं आणि म्हणून त्यांनी मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी, महानगर नियोजन समित्या, की जिथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होतं आहे, जसं की मुंबईला होतं असेल, पुण्याला होतं आहे, नाशिकला होतं आहे, नागपूरला होतं आहे, अशा किंवा देशातले तिथे त्यांनी तिथे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी असे केले होते. आणि त्या प्लॅनिंग कमिटीने काय बघायचं आहे की त्या भागामधले रिसोर्सेस म्हणजे पाणी आहे का, रस्त्याची सुविधा होणार आहे का, इतर काही गोष्टी आहेत का, हे सगळं बघून तिथे नियोजन करायचं असतं. आणि मग त्याच्यावरती देखरेख करणारी ती समिती लोकप्रतिनिधीची असेल आणि त्याला सहाय्य करण्यासाठी मग अधिकारी असतात की ते प्लॅनिंग हे शेवटी हे का घडतं आहे. तर प्लॅनिंगचा एक सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठा हे असतो की फ्लॉ असतो, त्याच्यामध्ये त्रुटी असते. तर ही त्रुटी ही प्लॅनिंगमध्ये असते आणि दुसरी म्हणजे अंमलबजावणीमध्ये असते. आपल्याकडे मोठी त्रुटी जी झाली पुण्यामध्ये जे काही घडतं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये घडतं किंवा देशामध्ये घडतं की नियोजनातल्या त्रुटी खरं म्हणजे की याला 60-70% जबाबदार आहेत आणि मग 30-40% तुमच्या अंमलबजावणीला. नियोजनातल्या त्रुटी काय आहेत? तर नियोजनातल्या त्रुटी अशा आहेत की तुम्ही जी शहरं वसवत आहात ते शहरं वसविताना त्याच्यामध्ये जे अर्थार्जनासाठी तुम्ही तेवढं काही ठेवलेलं आहे का, की विनाकारणच तुम्ही मग की पुण्यामध्ये FSI वाढवला, लोक राहायला येतील, पण अर्थार्जनासाठी मग त्यांना चाकणला जावं लागेल किंवा हिंजडीला जावं लागेल किंवा तळेगावला जावं लागेल किंवा इकडे आता तुमच्या याच्या शिरूरकडच्या MIDCमध्ये जावं लागेल. त्यामुळे हे खरंच चुकीचं नियोजन आहे. तुम्हाला जर लोकांना जर तिथे अर्थार्जनासाठी संधी असतील तर त्यांचा कमीत कमी वेळामध्ये त्यांना ते मिळायला पाहिजे. त्यामुळे हे एक उदाहरण म्हणून सांगितलं की आहे. दुसरं उदाहरण असं आहे की पाण्याची व्यवस्था काय. आपण सगळ्याचं सोंग करू शकतो पण पाण्याचं सोंग करू शकणार नाही आहेत. ती पाण्याची व्यवस्था त्या रिजनमध्ये आहे का, तर त्या मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी किंवा नियोजन समित्या ज्या असतात त्यांनी बघायचं तिथे पाणी आहे का आणि किती लोकसंख्येसाठी ते उपलब्ध आहे. पुण्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर या परिसरामध्ये नुसती आपण एक जर सिस्टीम घेतली, त्याच्या 2-3 सिस्टीम आहेत. तुमचा वरसगाव आणि हे जे आहे टेमघर आणि तुमचा पानशेत, ह्या धरणामध्ये 29 TMC पाणी आहे. आणि मग अर्थात आता भामा आस्केट कोणी सांगता येईल, कोणी म्हणतात की आता मुळाचं पण पाणी तिकडून यावं, हे सगळं ते जावं असं ते आहे.
पण त्याच्या आधारे तुम्ही खरं म्हणजे की शहरं वसवत आहात का, की त्याचा आणि याचा काही डिस्कनेक्ट आहे. तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं, सांगायचं जर झालं, तर मी PMRDAमध्ये ज्यावेळेस मेट्रोपॉलिटन कमिशनर होतो त्यावेळेस अशी एक पॉलिसी होती शासनाची की या मेट्रोपॉलिटन एरियामध्ये PMRDAच्या एरियामध्ये जी गावं आहेत म्हणजे पुणे सोडून आणि पिंपरी चिंचवड सोडून किंवा नगरपालिका सोडून जी गावं आहेत, ग्रामपंचायत आहेत, त्यांची लोकसंख्या जर 5,000पेक्षा कमी असेल तर 500 मीटर त्यांच्या पेरिफेरीमध्ये तिथे रहिवासी क्षेत्र म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर 1 किलोमीटर, म्हणजे ते इतकं मोठं क्षेत्र रहिवासीसाठी खाली आणलं की ती सर्वसाधारणपणे 7-8 कोटी लोकसंख्या तिथे सामावून घेण्याचं तिथे ते क्षेत्र त्याचं पोटेन्शियल निर्माण झालं. मग तेवढं पाणी आहे का, तर पाण्याची जर उपलब्धता बघितली तर ते पाणी या रिजनमध्ये PMRDA रिजनमध्ये केवळ 2.39 कोटी लोकांनाच पाणी पुरेसं आहे. त्यामुळे मेजर फ्लॉ जो होतो की प्लॅनिंगमध्ये होतो, हे उदाहरण म्हणून सांगितलं, असे खूप उदाहरण सांगता येतील. हा झाला प्लॅनिंगचा फ्लॉ. अंमलबजावणीचा फ्लॉ याच्यामध्ये असा, आणि प्लॅनिंगचा दुसरा एक फ्लॉ जो होतो की जे काही प्लॅन केलं जातं त्याच्यामध्ये जे ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या कुठेतरी पुसल्या जातात किंवा पुसवल्या, त्याच्यामध्ये मुद्दामून त्यामध्ये दुर्लक्षित केल्या जातात. कशासाठी, तर तुमचे जे डेव्हलपर असतील किंवा जमीन मालक असतील त्यांच्या फायद्यासाठी मग प्रशासन काहीतरी ह्या गोष्टी चुकीचा पायंडे त्याच्यामध्ये पडतात किंवा त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ते वागतात. उदाहरण द्यायचं जर झालं तर, आणि आता समजा पुण्यामध्ये नेहमी पाऊस येतो, पावसामुळे हानी होते, तर ती हानी होते म्हणजे काय होतं की पाण्यामध्ये खूप मोठ्या याच्यामुळे तुमचं रस्ते हे होतात, रस्त्यावरती पाणी साचतं, लोक वाहून जातात, भिंती पडतात. तर हे कशामुळे झालेलं आहे, तर हे याच्यामुळे झालेलं आहे की जे पाणी पडतंय, पाऊस पडतोय, ते पुणे येण्यापूर्वीपासून ते पाऊस पडतोय तिथे, की पुणे आलं म्हणून पाऊस पडत नाही आहे, पण तिथे नैसर्गिक नाले पाण्याने स्वतःचे तयार केले होते. पावसाचं पाणी जाण्यासाठी त्यांनी स्वतःचे नाले तयार करून ते नदीला जाऊन मिळत होते. तर हे नैसर्गिक पाण्याचे जे प्रवाह आहेत ते ब्रिटिश काळापासून गाव नकाशावरती त्यांनी दिलेले आहेत की हे नैसर्गिक प्रवाह आहेत, आणि त्या प्रवाह जर आपण खरं म्हणजे की तसेच ठेवले तर अजिबात इथे फ्लडिंगचा प्रश्न येणार नाही, पुण्याचा प्रश्न येणार नाही किंवा त्याच्यामुळे हानी होणार नाही. झालं काय की हे जे करताना त्याच्यामध्ये बांधकाम परवानग्या देताना ते नाले बुजवून त्याच्यावरती इमारती झाल्या, ते नाले बुजवून त्याच्यावरती रस्ते झाले. मग त्या पाण्याने जायचं कुठे, मग ते पाणी आपलं नैसर्गिक पाणी तिथे ते जातं, त्याला जसं जायचं त्याप्रमाणे. आणि मग ही परिस्थिती गंभीर परिस्थितीवरती याला केवळ आणि केवळ हे प्रशासकीय अधिकारी, तिथले स्थानिक जे कोणी आयुक्त असतील किंवा तुमचे शहर अभियंता असतील आणि त्यांची यंत्रणा असेल, यांची हे चुका म्हणण्यापेक्षा त्यांचं हे पाप आहे. कारण त्यांनी नैसर्गिक प्रभावाला खरं म्हणजे की रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होता, आणि जे ब्रिटिशांनी करून ठेवलं होतं तेव्हापासून आहे. भारताने सुद्धा त्याच्यामध्ये तो पुढे चालू ठेवला होता यंत्रणेने, पण ते पुढे तसं केलेलं नाही. मी ज्यावेळेस इथे आयुक्त असताना, पुणे महापालिका आयुक्त असताना, असाच प्रसंग उद्भवला की काही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी चाललं आणि काही इमारतीच्या कंपाऊंडमध्ये पाणी करून तिथे मग त्यांचे कंपाऊंड वॉल्स पडल्या. मला ते खरं आश्चर्यकारक होतं, कारण तो माझा पहिला पावसाळा होता आयुक्त म्हणून. मला जे लक्षात आलं, कारण मी ज्या दिवशी प्रत्यक्ष पाऊस पडत होता, मी रात्रभर फिरलो पुण्यामध्ये आणि बघितलं की निश्चित काय घडतं आहे. माझ्या लक्षात आलं की हे जे मी अगोदर सांगितलं की जे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह ते बुजले किंवा अशा पद्धतीने वळवले की त्याच्यामुळे हाहाकार होणारच आहे. मग मी 2-4 दिवसांनी आमचे जे शहर अभियंता आणि बाकीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन एका नाल्यामध्ये त्याच्या उगमापासून ते नदीपर्यंत 14 किलोमीटर मी त्यांना नाल्यातून प्रवास केला आणि त्यांना दाखवला की नाला इथे सुरू झाला, इथे त्याच्यावरती रस्ता टाकलेला आहे, तो बुजला, त्याच्यानंतर पुन्हा सुरू झाला, त्याच्यानंतर पुन्हा इमारताची लाईन आलेली आहे, तिथे बुजला, आणि त्याच्यामुळे हे सगळं होतं आहे. आता हे जे आहे ते याला मला वाटतं की हे जे हाहाकार होतो याला जबाबदार कोण आहे, त्याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्र्यांना मी ठरवणार नाही किंवा मंत्र्यांना ठरवणार नाही, कारण त्यांनी कायदे करून दिलेले आहेत. कायदे राबवण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची आणि त्या धोरणाप्रमाणे वागण्याची जबाबदारी ही मुख्य सचिव आणि सगळ्या सचिवांची आहे. नगरविकास सचिवांनी पाहिलं पाहिजे की ज्या पद्धतीने हे जे कायदे किंवा डेव्हलपमेंट रेग्युलेशन्स केलेले आहेत त्याच्या पद्धतीनेच ते अंमलबजावणी होते की नाही, ते कधी होत नाही. नगरविकास सचिव किंवा कुठल्याच खात्याचे सचिव त्याचा आढावा घ्यायला पाहिजे, तो घेतलेला दिसत नाही. मी 2 वर्षे महापालिका आयुक्त होतो पुण्यामध्ये, मला एकदाही नगर सचिवांच्याकडे असा आढावा झाल्याचं मला तरी स्मरत नाही. त्यापूर्वी झाला असेल ते मला माहीत नाही नंतर, पण 2 वर्षाच्या काळामध्ये अशा पद्धतीचा आढावा झाला नाही. आता इथे शहराच्या बाबतीमध्ये महापालिका आयुक्तांनी हे केलं पाहिजे की हे असं घडतं आहे, ते थांबवलं पाहिजे. ठीक आहे, आता जे घडलं ते घडलं, पण भविष्यात पुढे होऊ नये म्हणून ज्या चुका झालेल्या आहेत, आपल्याला खरं म्हणजे की जखम झालेली आहे,
तर ती जखम बरीसुद्धा करता येते जिथे शक्य आहे तिथे. तर ते बरी करण्यासाठी मग त्याच्यामध्ये काही मी असताना हे केलं होतं की एक रिटायर्ड हायकोर्ट जजची एक कमिटी नेमावी, त्याच्यामध्ये अधिकारी असतील आणि त्यांनी सांगावं की चुका काय झालेल्या आहेत. कुणाला शिक्षा द्यायची म्हणून नाही आहे, पण भविष्यात असे प्रश्न होऊ नये म्हणून ते करावी. पण अधिकाऱ्यांना वाटलं की आम्ही ज्या चुका केल्या त्याच्यावरती आम्हाला शिक्षा होईल, म्हणून त्यांनी ती समितीसुद्धा होऊ दिलेली नाही. म्हणजे प्रश्न असा होतो की आपण लोकांच्यासाठी असतो का आपण आपल्या पदासाठी असतो किंवा आपल्या स्वार्थासाठी असतो. म्हणून हे जे जे प्रश्न निर्माण होतात ते केवळ अंमलबजावणीचे असतात. आता कुंडमळाचं जे उदाहरण घडलं की त्याच्यामुळे घडलं तिथे खरं म्हणजे की तो ब्रिज तो जो हे आहे साकव म्हणू त्याला आपण, ते त्या चालण्याच्या ह्याच्यासारखं नव्हतंच. कदाचित 1-2 लोकांसाठी असेल, पण ते सुद्धा धोकादायक होतं. तिथला स्थानिक ज्युनियर इंजिनियर असेल किंवा डेप्युटी इंजिनियर असेल, त्यांनी तो बंद केला पाहिजे असता खरं म्हणजे की. आणि मग राज्यामध्ये असं होतं की हे सचिवांनी पाहिलं पाहिजे, त्यांच्या मुख्य अभियंत्यांनी पाहिलं पाहिजे, असं का घडत नाही आहे. आणि मी त्याच्यावरती यापूर्वी बोललेलो आहे की ब्रिटिशांनी बांधलेले त्यांचे जे पूल असतील किंवा इमारती असतील ते अजूनही तिथून कळवतात की तुमचा हा ब्रिजचा लाईफ संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही बंद करा. मग आता आपल्याला 21व्या शतकामध्ये आता तर कॉम्प्युटर आलेले आहेत. खरं म्हणजे की अशी व्यवस्था यापूर्वीच 20-25 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होती की एखादाचं लाईफ किती आहे. त्यामुळे आपण खरं म्हणजे की ही प्रशासकीय यंत्रणा आहे ती थोडीशी गंजलेली आहे म्हणण्यापेक्षा पूर्णपणे गंजलेली आहे आणि त्याच्यामुळे असे प्रश्न सगळे घडतात.